स्थानीय श्री साई बाबा सेवा संस्थान बालाजी वार्ड बल्लारपुर के संस्थापक पीयू जरीले के नेतृत्व में गत 17 वर्षों से लगातार साई भक्तों के साथ शेगांव शिरडी पालकी की यात्रा बल्लारपुर से शिरडी दर्शन के लिए रवाना होती चली आ रही है। इस वर्ष भी प्रभु साई बाबा सेवा संस्थान की ओर से दिनांक 21 नवंबर को कुल 54 भक्तों के साथ बालाजी वार्ड स्थित श्री साई मंदिर से होते हुए पालकी शगुन लान तक पैदल यात्रा कर बस द्वारा सर्वप्रथम कड़म श्री गणेश मंदिर दर्शन, शेगांव श्री गजानन महाराज दर्शन, श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करते हुए पालकी श्री साई धाम शिरडी जा पहुंची। शिरडी पहुंचकर श्री साई धर्मशाला से भजन कीर्तन के साथ पालकी को नियोजनबद्ध कर शिरडी नगरी के मार्ग से होते हुए पालकी सुखरूप श्री साई बाबा देवस्थान जा पहुंची, जहां भक्तों ने पालकी की पूजा अर्चना की और साई बाबा के पादुका के दर्शन किए। इस आयोजित पालकी यात्रा में गणेश रहिकवार, साहिल रहिकवार, दिलीप दातारकर, मानिक आवारी, वनिता आवारी, शंकर पुलगमवार, संध्या मिश्रा, सुनीता येड़े, राधा येलपुला, सुमन ठाकरे, साई बाबा इंदुरकर, भास्कर शेडके, तुलसीराम उइके, सुदर्शन घडले, गणपत राखुंडे, विमल आंध्रस्कर, कुंदा राखुंडे, विजय देवकर, संध्या तेरे, गुणवंत श्रीडाम, केशव ढवळे, पांडुरंग कामटवार, किशन तुरानकर, अभय वड़स्कर, सुनीता चिन्नरवार, बाबूरा सरपन आदि भक्तों का विशेष रूप से सहयोग प्राप्त हुआ। पालकी की सफलता के लिए पीयू जरीले ने सभी भक्तों का आभार व्यक्त किया। 17 वर्षापासून मी पालखी शिर्डीला आणत आहो आणि इतर महाराष्ट्र दर्शनसुद्धा भाविकांना करीत आहो। मी करत नाही, हे सर्व साईबाबा माझ्याकडून करून घेते। तसंच साईबाबाच्या नियमानुसार आणि त्याच्या मुळे अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी मूलभूत सुविधा आहे आणि ह्या मी मूलभूत सुविधा दरवर्षी भामरागड, जिवती तालुका, पंपूर्णा तालुका, कोला, माडिया आदिवासी लोक या ठिकाणी सुद्धा मी अन्न वस्त्र आणि कार्यक्रम घेत असतो। तसेच वर्षातून एकदा मी बल्लारपूरला किंवा इतर ठिकाणी खूपच गरजूंना किंवा त्यांना गव्हर्नमेंटच्या सरकारचे घरकुल मिळत नाही अशांना मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला एक घरकुलसुद्धा बांधून देतो आणि ही सेवा आमचे साईबाबा, आपल्या सगळ्याचे साईबाबा हे माझ्या करून घेतात। हेच मला माझं भाग्य आहे आणि असंच आणि आमची वर्षाला 5 महाप्रसाद होतात आमच्या मंदिरात आणि ही साईबाबांना मला माझ्या करून घेते। ही सगळी बाबाचीच कृपा, माझ्या ह्याच्यात काही रोल नाही, कारण की करणारे ते आहे, त्याच्यामुळे ते करून घेते। मी साईबाबांना मी जन्मोजन्मी त्यांचे रूल मी फेडू शकत नाही। धन्यवाद।